अशी होती मावळे, वजनदार माणसं होती. आणि जिजाऊंचा छाव आता छत्रपती शिवाजी महाराज. कसे होते? लाया खाऊन जगणारी नव्हती मावळी. ऊसाची मणी हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतींना जाऊन मिळायचे. असे होते मावळे. कोण? शिवाजी महाराज. जे वाऱ्याच्या वेगाने घोडतात त्याचं नाव संताजी. 1.5 तासात दुश्मन ठाम करतात त्यांचं नाव बाजी. पिसळ्यात यश राहतो त्यांचं नाव यशाजी. हात फुटला तरी या मातीसाठी लढत जातो त्यांचं नाव तानाजी. वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी. आणि तुम्हाला सर्वांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. असे होते छत्रपती. आणि तुळजाभवानी मातेने दिलेली तलवार छत्रपतींना. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा महिला मंडळ. पडली भवानी सेवा ज्ञानाच्या माहेरी, रणात फिरली नादविती ती माघारी. धर्मरक्षणाखाली सज्ज भवानी झाली, जणू त्याच्या रक्तानी ती नाली. जगशाहीच ते खार म्हणतो दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. केला शाहिष्ट बरवा, केला शाहीचा दरबार, त्याची बोटे तुटलीच्या, त्याचे बोटे तुटलीच्या. चमके शिवबाची तलवार, शिवारे शिवबाची तलवार. हो हो हो. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार. अशी होती भवानी मातेने दिलेली तलवार छत्रपतींना. आणि वजनदार माणसं होती छत्रपतींच्या काळात. काय ते शिवाकाशीचं उदाहरण आहे, काय बाजीप्रभूंचं उदाहरण आहे. जेव्हा सिद्धीच्या वेळात विशालगडावर महाराज, पन्हाळा गडावर महाराज अडकले, आणि तेव्हा मात्र काय दुःख आहे महाराजांचं. महाराजांना संकट आलेलं आहे, आग्र्याची सुटका. काय काय संकट आलेलं आहे? संकट कोणावर नाही, संकट देवावर आहे. चांगल्या माणसाला त्रासच असतो. आता 4-5 वट्ट्यावर माणसं बसली ना, यांचं फेमस वाक्य, पूर्वी माणसं लई चांगली होती, आताच थोडी बिघडली. पूर्वी जर माणसं चांगली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण केलं असतं का? तुकोबारांची गाथा पाण्यात बुडवली असती का? ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये शेण टाकलं असतं का? माणसं चांगली होतीच कवा? तीच माणसं आहे, फक्त अण्णा बदलून जन्माला आले. विठाला 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 अशाच एका पोराला विचारलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तू इकडं तिकडं पाहू लागला. ते सलीला आले ते पोरं, इकडं तिकडं पाहू लागला. आणि त्याची गुरुजी होती, तंबाखू चोळत होती खुर्चीवर बसून. मग त्या पोरानं विचारलं, गुरुजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? गुरुजी होती चॅप्टर, गुरुजीलाही माहित नाही. गुरुजीने हळूस मोबाईल मधून किल्ल्या काढून दाखवू लागले. तो म्हणला, महाराज मी सांगू का? अरे तुलाच म्हणतोय, तू सांग. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, किल्ल्यात झाला. म्हणत आता ते तर सर्वांनाच माहितीये, पण कोणत्या किल्ल्यात झाला? तो म्हणला गुरुजीच्या किल्ल्यात झाला. कोण आहे? अशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
शिवनेरीवर शिव जन्मला हो हो. राजांचा अधिपती शिवाराजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवराज स्थापण्यासाठी त्याने केलंय हो जाती शिवराज स्थापण्यासाठी त्यानं केला एक जाती शिवराज स्थापण्यासाठी त्याने केलंय हो जाती शिवराज स्थापण्यासाठी त्यानं केला एक जाती. घेऊन भगवा जो हाती घेऊन भगवा जो हाती शिवराज घडवण्यासाठी शिवराज घडवण्यासाठी आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आशीर्वाद हो पाटील आई आशीर्वाद हो पाटील. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवजनदार माणसं होती आणि तेव्हा मात्र पन्हाळ्या गडावर महाराज अडकले. तेव्हा मात्र बाजी प्रभूंनी सांगितलं राजे जोपर्यंत तुम्ही विशालगडावर पोहोचत नाही मी तोपर्यंत सिद्धीच्या सर्व वेड्यांना मी इथं अडकून ठेवतो पावनखिंडमध्ये. पहिले त्या पावनखिंडीचं नाव घोडखिंड होतं आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराजांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज घोडखिंडीमध्ये आले आणि तेव्हा मात्र हे वीरमरण आहे सर्व बाजीप्रभूंचं आहे तानाजी मालुसरे आहे काय त्यांचं. आणि एका छत्रपतीने शिवाजी महाराजांनी एवढं सुंदर स्वराज्य निर्माण केलं नाही सर्वांनी एकत्र येऊन एकीमध्ये एवढी ताकद असते. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला. राजे तुम्ही विशालगडावर पोहोचा मी इथं पावनखिंडीमध्ये यांना अडकून ठेवतो. कोण पावनखिंडी मध्ये लढल बाजी प्रभू सरदार पावनखिंडी मध्ये लढल बाजी प्रभू सरदार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. पावनखिंडी मध्ये लढल बाजी प्रभू सरदार पावनखिंडी मध्ये लढल बाजी प्रभू सरदार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. बाजी बोले शिवबाला शिवबा बोले बाजीला बाजी बोले शिवबाला शिवबा बोले बाजीला. तुम्ही घिलव कर विशाळगडावर जाओ राजे राजे तुम्ही गडावर शिवबाराव जाऊ द्यावे दारी हातामध्ये घेऊन ताल आणि तलवार हातामध्ये घेऊन ताल आणि तलवार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. दान आणि तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव. आपण आपल्या रक्तामध्ये ते रक्त आहे आणि हे रक्त कसं आहे हे रक्त दारू पिऊन डीजे पुढे नाचायचं रक्त नाही. हे रक्त कसं आहे 2 मिनिटं ऐकून घ्या. हे रक्त कसं आहे
बाजीचे पुढे नाचायचं रक्त नाही. हे रक्त चुम्मा दे गाण्यावर नाचायचं रक्त नाही. हे रक्त शिवाजी संभाजीचं रक्त आहे. पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे म्हणतात, राजे ओ राजे, कानाला लावा माती राजे, कानाला लावा. या मातीतून आवाज येईल, हा बाजी अजूनही खिंडीत लढतो. हे रक्त कसे छत्रपती शिवाजी महाराज की जय हर महादेव. 2 तास यमाला थांबवलं होतं बाजी प्रभू देशपांडे. 2 तास पावनखिंडीमध्ये. एवढी ताकद आमच्या बाजी प्रभू देशपांड्यांची. काय संभाजी महाराजांना किती त्रास झाला त्या औरंगजेबानं. जसं संभाजी महाराजांना त्रास झाला, शेवट मात्र औरंगजेबला कुत्र्यासारखं मरावं लागलं. कुत्र्यासारखं काय त्रास दिला संभाजी महाराजांना? त्यांच्या घरचे धोका दिले ना त्यांना, मिळूने. काय त्रास झाला? त्यांच्यावरती नमक टाकण्यात आलं रक्तावर. काय तुम्ही रक्तावर असं कापला जरी हात, नमक टाकून बघा किती चरचर करते. त्या छत्रपती संभाजी महाराजांना विचारा काय झालं असेल. 40 दिवस तडपड करून मारलं. आणि माझ्या त्या आळंदीला विचारा कशासाठी संभाजी महाराजांनी एवढ्यासाठी कशासाठी केलं. आणि तेव्हा मात्र औरंगजेब म्हणतो, संभाजी धर्म बदला. संभाजी महाराज धर्म बदला. संभाजी महाराज म्हणले, मरल जीवनदान देईल पण जीवनदान, पण धर्म बदलला नाही. ते आता काल परवा ती घडलेली घटना आहे बांगलादेशमध्ये. आमचे हिंदुत्ववादीने ते बांगलादेशवर त्याला झाडावर जाळून टाकलं. तो माणूस धडपड करून झाडावर चढला आणि त्या मुसलमानांनी झाड जाळून टाकलं, त्या माणसाला जाळून टाकलं. ही काय शोकांती काय आपल्या देशामध्ये धर्मासाठी. तो आपला हिंदू धर्म आहे. आणि गेल्या वर्षी काय ते पहेलगावामध्ये हिंदू इकडं वा मुसलमान इकडं वा. काय भाऊ तुमचं पाकिस्तानमधले ऑपरेशन सिंदूर काय भानगड चालली. पण आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी एवढा त्रास झाला धर्मासाठी. म्हणून सर्वांना सांगतो, मरा जीवनदान द्या जीवन, पण धर्म बदलू नका. विठाल विठाल विठाला 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 विठाला. औरंगजेबानं माझ्या संभाजी महाराजांना तुकडे केले. आणि ते इंद्रायणी मातेला विचारा, हे इंद्रायणी सांग ना माझा राजा बोलत कसा होता. हे इंद्रायणी सांग ना माझा राजा चालत कसा होता. आणि ते इंद्रायणीला विचारा, तर तुळापूरला जाऊन विचारा. आळंदीच्या जवळ तुळापूर नावाचं गाव आहे. ते इंद्रायणीमध्ये संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून टाकलं. काय शोकांती आपल्या भारतामध्ये. म्हणून त्यांची सेवा करा. शिवजयंती आल्यावर, राजे तुमची या महाराष्ट्राला गरज आहे. तुझी तू फक्त बिड्या फुकायला आला का? काही चित्र राजे फक्त शिवजयंतीला राजे. आणि आपण काय करायचं? आपण त्यांचे संस्कार घेतले पाहिजे. काय जिजाऊनी, एकट्या जिजाऊनी महाभारत सांगितलं, रामायण आणि महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. काय म्हणणं आहे तुमचं? विठाला विठाला.